मग त्या गुरुला ठेवायचं कसं? माऊली ज्ञानोबा खूप सुंदर वर्णन करतात. आपल्या गुरुला कसं करायचं? जो निर्गमागमी दातारे, जे का ओलांडती उंबरे, ते मी होईन द्वारे द्वार पाळू. जे माझे गुरु जे दरवाजे ओलांडतात, जे उंबरठे ओलांडतात, ते उंबरठा मी होईल. नवे नवे मी त्यांचा द्वारपाळ होईल. अशा प्रकारे त्या गुरुनं या जगतामध्ये 3 प्रकारचे गुरु होऊन गेलेले आहे. जो आदि गुरु शंकरा, लागून या शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो. जो आदिगुरु शंकराचार्य, आदिगुरु शंकराचार्यापासून या पृथ्वीवर या जगतावर गुरु शिष्याची अशा प्रकारे परंपरा सुरू झालेली आहे. दुसरे गुरु कोणते? वसुदेवम सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगत. श्रीकृष्ण परमात्मा या जगताचे गुरु आहे. आणि तिसरे गुरु अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय, तुकाराम महाराज की जय. तुका केवडा केवडा, तुका केवडा केवडा, तुका आकाश आहे वडा. तुकाराम महाराजची झेप अशा प्रकारे आकाशाला झेप घेईल. याप्रमाणे तुकोबाराय, माझी तुकोबारायची वाचा कशी होती? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. संतांचं वर्णन किती करावं? संतांचं वर्णन करता करता अशा प्रकारे संत सांगून गेले आणि हे मार्ग आपल्याला दाखवला. त्या संतांचं एक वेळेस भजन करूया. पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सांगतो. पंढरपूर क्षेत्रामध्ये असा विटेवरी ऐशी चंद्रभागा, ऐसे संत, ऐशी भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे. या पांडुरंग परमात्म्यासारखा, पंढरपूरच्या वाळवंटासारखा देव कोठे नाही. हा देव आणला तरी कोण वाटा तरी कुठं. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आलिले पंढरीये, न करी आळस आलिया संसारी, पायी पा पंढरी भुवैकुंठ. न पाविले केल्या तपाची आरासी, ते जन लोकांसी दाखविले. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. विष्णुपद गया रामधाम काशी, अवघी पाया पासी. विठोबाच्या तुका म्हणे मोक्ष देखिला कळस, तात्काळ हा नाश अहंकार. या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे ध्येय विकार साचलेले आहे. तर तुका म्हणे मोक्ष देखिला कळस, तात्काळ हा नाश अहंकाराच्या. पांडुरंग परमात्म्याच्या कळसाचं जर दर्शन झालं तर या अहंकाराचा नायनाट होतो, अहंकाराचा नाश होतो. म्हणून या पृथ्वीवर किती क्षेत्र पहा. वाराणसी गया, पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे एकमेका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची घरी यमनये. म्हणजे वाराणसी गया पाहिली, पया पाहिली, द्वारका मथुरा पाहिली, परंतु या पंढरपूर क्षेत्रासारखा विठेवरी उभा कटेवरी हात, लज्जेने पाहतो लोकाकडे. किंवा कर्ण टाकून कानडाव विठ्ठलू कर्नाटक तुझे ध्यान पुंडिक लायानं अशा प्रकारे आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांची भक्ती केली. भक्ती पाहावे, भक्ती पाहून सुखावला. ते भक्ती पाहून अशा प्रकारे कर्नाटक सोडून अशा प्रकारे या पंढरपुरामध्ये विठ्ठलाने अशा प्रकारे त्या पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये होते. त्या पुंडलिकाने वाळवंटामधून अशा प्रकारे वीट भिरकावली आणि अशा प्रकारे विठ्ठलाला त्या विठेवरी उभा केले. म्हणून युगे 28 विठेवरी उभा, अमंग रुक्माई दिशेशवा. युग 28 झाले, अजून तो परमात्मा अशा प्रकारे विठेवर उभा आहे. युग 28. युग 28 कोणते? आपण रोज आरतीत म्हणतो युग 28 विठेवरी उभा, अमंग रुक्माई. पण युग 28 युग कोणते? चहु वेद जाण साई अशा प्रकारे